मुंबई पाठोपाठ पुणे आणि नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात वाढ। नाशिकात सीएनजी ₹1.35 महागला तर प्रति किलो ₹96.50 पुण्यामध्ये ₹2.50ची वाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सीएनजीच्या दरात ₹2ची वाढ। संभाजीनगरमध्ये सीएनजी आता ₹103 मुंबईत सुद्धा 2 दिवसांपूर्वी सीएनजीचे दर ₹2 महागले होते। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या दुर्गाडी परिसरामध्ये तणाव तर मुस्लिम बांधवांचा किल्ला परिसरात नमाज पठण तर पायथेशी दोन्ही शिवसेनांचं घंटानाद आंदोलन। हिंदूंना प्रवेश बंदी केल्याचाही आरोप। देशभरात बकरी ईद साजरी होणार। मुंबईमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर आता कडक पोलीस बंदोबस्त तैनात। ईदगाह मैदान, मशिदी आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। पुण्यातील सारसबाग आज आणि उद्या बंद तर पुण्यातील जमावबंदीच्या आदेशामुळे हा निर्णय। सारसबागेतील गणपती मंदिर मात्र दर्शनासाठी 10 वाजेपर्यंत सुरू राहणार। मनोज जरांगे पाटलांची आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद। जरांगे आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता। प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर 28 तारखेपर्यंत मागण्या मान्य करण्याचा होता अल्टिमेटम। एका महिला नेत्याकडून फोनवरून धमकी आल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप तर करिअर उद्ध्वस्त होईल अशी धमकी। बंधू अशोक खरातवरील चित्रपटात दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार। मुंबई आणि ठाण्यामध्ये उन्हाचा तडाखा। मुंबईत तापमान 35 ते 38 अंशांच्या पुढे। उष्ण वाऱ्यांमुळे उकाड्यात वाढ। मान्सूनपूर्व पावसाला विलंब। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। चंद्रपुरातील ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमान। नागपुरात 24 तासात उष्माघातानं 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। मृतकांमध्ये भिक्षेकरांसह 3 रेल्वे प्रवाशांचाही समावेश तर मृत्यूच्या अहवालानंतर कारण स्पष्ट होणार। अमेरिकेचा इराणवर पुन्हा हवाई हल्ला। हॉर्मुझच्या आसपासच्या ठिकाणांवर अमेरिकेनं 4 ड्रोन पाडल्याचा दावा। 3 दिवसात अमेरिकेचा इराणवर हा दुसरा मोठा हल्ला। एअर इंडियाला इंधन दरवाढीचा फटका। देशांतर्गत 22% उड्डाणांमध्ये कपात। जून ऑगस्ट दरम्यान काही मार्गांवरच्या फेऱ्या कमी होणार। कंपनीच्या परिचालन खर्चावर याचा परिणाम। वैभव सूर्यवंशीची 97 धावांची वादळी खेळी। राजस्थानचा हैदराबादवर 47 धावांनी विजय। क्वालिफायर 2 मध्ये उद्या राजस्थान आणि गुजरातची लढत।